कोकणवासियांचा यंदाचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष तयारी सुरू केली आहे। यामध्ये लातूर विभागातील 200हून अधिक बस गाड्या पनवेलमध्ये दाखल झाल्या। या गाड्या मुंबई आणि उपनगरमधील कोकणवासियांना कोकणात घेऊन जाण्यास मदत करणार आहेत। या संदर्भातच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूयात। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी एसटी महामंडळाकडून विशेष सोय करण्यात आलेली आहे। पनवेल आगारामध्ये काही 200 बसेस आहेत, त्यातून कोकणवासियांना मुंबईकडून कोकणामध्ये घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत। तुम्ही पाहू शकता पनवेल एअरपोर्ट रोडवर अनेक बसेस आहेत, 200हून अधिक बसेस या ठिकाणी आहेत आणि याचा वापर मुंबईतील जे गणेश भक्त आहेत त्यांना कोकणात घेऊन जाण्यासाठी होणार आहेत। आणि त्यासाठी सर्व जे एसटी महामंडळाकडून सुंदर अशी व्यवस्थित तयारी करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही चालक किंवा एसटी महामंडळाचे पदाधिकारी त्यांच्याकडून आपण जाऊयात की सर, कशा पद्धतीची सोय करण्यात आली आहे आणि तुम्ही इथून प्रवास कसा असणार आहे तुमचा? आमचा मॅडम प्रवास आता इथून यावेळेस आम्ही निघणार आहेत आणि थोड्या वेळाने आम्ही त्यांच्या जे ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आम्ही पोहोचून त्यांना आम्ही घेऊन आम्ही त्यांच्या गावी पोहोच करणार आहेत। त्यामुळे आम्हाला 10-12 तासाचा प्रवास आहे। जेवढं होईल तेवढं तरी चांगल्याच पद्धतीने सोय करू आम्ही त्याची। इथं 200 बसेस आहेत मॅडम आणि मुंबईमध्ये पनवेल साईडला एअरपोर्टच्या ठिकाणी पार्किंगची सोय व्यवस्थित केलेली आहे। आमची पण सोय त्यांनी व्यवस्थित केलेली आहे। सर, तुम्ही काय सांगाल, किती बसेस सध्या या ठिकाणी आहेत, कुठे प्रवास कसा असणार? इथे 200 बसेस आहेत मॅडम। इथून शांताकुलाच्या ठिकाणी पिकअप करण्यासाठी पार्ट्या आलेल्या आहेत, त्यांना घेऊन त्यांच्या मूळ गावी चिपळूण असेल, संगमेश्वर असेल, रत्नागिरी असेल, तिकडं सावंतवाडी, कणकवली या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रवासी पिकअप करायचं आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन पिकअप करणार आहे सगळे। नक्कीच तुम्ही पाहू शकता की एसटी महामंडळाचे अनेक कर्मचारी आहेत आणि ते कोकणवासियांना योग्य पद्धतीची सोय गैरसोय होऊ नये यासाठी ते काळजी घेण्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।